यो गेस व्हॉट, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आणि आज आपण आलो मोरजाई पठारावर. जे की आहे बोरबेट या गावात. तर विषय काय माहिती काय, हे पावसामुळे इथं भरपूर प्रकारची फुलं जी आहेत ती बहरतात आणि तीच बघायला आज आपण आलो मोरजाई पठारावर. इथलं वातावरण तर एक नंबर झाले. आज काय विषय झालाय, फॉग आलाय सगळीकडे, त्यामुळे इथली फुलं आहेत की नाही आपल्याला एवढी दिसणार झाल्या. तरी पण आपण ट्राय करूया व्हिडिओ मध्ये दाखवायला तुम्हाला. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब करा. घंटा दाबायला विसरू नका. चला तर भावानं काय व्ह्यू कसला आला बघा. आणि वरती दाखवतो तुम्हाला, दिसते का क्लायमेट चेक करा. हे खाली ढग उतरल्यात पूर्ण डोंगरावर आणि डोंगर पावसामुळे असा हिरवागार झाला. सगळीकडे असं हिरवगार, शांतता. कुठेतरी लांब आल्याने वाटायला लागले. लांब म्हणजे आसाम वगैरे, आसाम तीन त्या साईडला हे चहाचं मळ वाटायला लागले सगळं. आणि एक नंबर असं वातावरण आहे. अर्धा तास आमचा गेला ह्याच लोकेशनवर फोटो आणि व्हिडिओ काढला. आम्ही चाललोय परत बोरबेटला. आणि बारीक पाऊस पडायला लागलाय, एकदम बारीक चिरमिट पाऊस आहे, बघा मोठा नाही आहे. इथनच फुलांना सुरुवात झालेली आहे. ही पिवळी फुलं तुम्हाला पाठीमाग बॅकग्राऊंड क्वालिटी दिसत असेल आता. रस्त्याच्या आजूबाजूला कशी फुलं ही आतापासूनच दिसायला सुरुवात झाल्या. इथे एवढा चांगला व्ह्यू आहे, पुढे जाऊन आम्हाला काय बघायला मिळणार आहे आय डोंट नो. मी तर लय एक्साइटेड आहे. हे वातावरण बघून तर माझी एक्साइटमेंट लेवल तर लय जास्त झाल्या. आणि पुढे बघू शकता सगळीकडे धुकच धुक आहे. हवेलीच्या जरासं पुढं आले, खरं पाणी काय नाही इथं, निळ्या कलरचा आहे बघा. त्या साईडला दिसते बघा इथं जरासं. कॅमेरा तेवढी येईना ते खरं. असं भारी आहे. तुम्ही जर दुर्ग मांदवडकडनं येत असाल तर दुर्ग मांदवडकडनं गगनबावड्याला हा रोड आहे त्याला. आणि तिथंच मध्ये हे बोरबेट म्हणून गाव आहे. ही कमान लागत्या. आता पाऊस आणि धुकं तेवढं जास्त आहे, ती कमान क्लिअर दिसून झाल्या. आणि त्याच रोडवरती हे बोरबेट म्हणून गाव लागते. आणि इथनं वर गेला का नाही ते लोकेशन आहे जिथं आपण जाणार आहे आता. ओके, तर लोकेशनचं नाव सांगाल तुम्हाला विसरलोय मी. तर लोकेशनचं नाव आहे मोरजाई पठार. आणि आत्ता ते एवढं भारी भरले गेली फुलांनी, एक नंबर वाटणार आहे. तिथं जाऊया आणि बघूया. तर इथं आल्या इथल्या तारांना बिरांना जाशीला हात लावायला. बारीक करंट आहे, पावसाळ्यात बसशीला चिटकून. तालुका गगनबावडा, जिल्हा कोल्हापूर. मोरजाई. दुःख काय जायचं नाव घेणं आले. पडशील बघ. जंगलात जंगलात ट्रॅप कॅमेरा लावलेले. जगात कुठलं पाण्याची बॉटल आणायला पाहिजे होती, तर ती ठेवल्या गाडीतच. दुःख काय साथ दिना. व्ह्यू एक पॉइंट आहे इथनं, बहुतेक खालचा सगळा व्ह्यू दिसत असावा. खरं यूज नाही आहे काय तिथं जाऊन, कारण झाल्या बोम सगळी, पुढचं काय दिसून झालं असा विषय झालाय. कुठं गोगल गाय बघा भावानं. एक 10 मिनिटं जरी हे फॉग क्लिअर झालं, अशक्य गोष्ट आहे, तरी पण जरी झालं तरी तुम्हाला बघायला चांगलं काय काय मिळेल. सगळीकडे एवढी भारी फुलं आल्यात की नाही, धुक्यामुळे ती दिसत झाल्यात. ही दुसरी कमान लागली आता. तर धुक्यांमुळे की नाही जरा असं काय दिसून झालंय पुढचं. चला चालत जाऊया बघूया. बघू शकता आजूबाजूला सगळीकडे नुसती फुलंच फुलं आहे तिथं. आणि मोरजाई पठार हे आता फुलांनी भरलेलं आहे. तुम्ही अजून 10-15 दिवसांना जेव्हा पाऊस पूर्णपणे स्टॉप होईल तेव्हा एकदा नक्की व्हिजिट द्या. एक नंबर असं बघण्यासारखं पर्यटन स्थळ आहे आपलं गगनबावड्यातलं. छान आहे. जवळजवळ 1 तास झाला हे फॉग जाईल असं वाटायलं. खरं फॉग जाईल असं लांब लांबपर्यंत का वाटना. खरं वातावरण एकदम भारी झाले. त्यामुळं आता ह्यातच काय असेल ते शूट घ्यायला पाहिजे.
तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जाता जाता तुमच्या भावाला सबस्क्राईब करा. घंटा दाबायला विसरू नका.